कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी उपस्थित असलेले या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमचे मंचावर उपस्थित असलेले सर्व आमदार महोदय आणि ज्यांचं नाव महाराजांनी घेतले ते सर्व, कारण वेळेला आधीच वेळ झालेला आहे कार्यक्रमाला. आज सर्वप्रथम मी जय माता दी ट्रेडर्स ई बाईकचं उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. मित्र, हे उद्घाटन गेल्या 2-3 महिन्यापासून लांबत आहे, कारण 3 महिन्यापूर्वीच उद्घाटन होणार होतं, पण मी आणि महाराजांनी एकत्र या कार्यक्रमाला यावं अशा प्रकारचा आग्रह पाटील फॅमिलीचा होता. पण आमचा दोघांचा योग कधी जुळून येईल त्याच्यावर हे उद्घाटन अवलंबून होतं. खरं तर मला या उद्घाटनाला येणं शक्यही नव्हतं, कारण एवढे बिझी कार्यक्रम होते. काल मी हैदराबादला होतो, परवा मी कर्नाटकात होतो, परंतु संभाजीराजे येणार आहेत, त्यांनी वेळ दिला आहे आणि त्यामुळं मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करून मुद्दाम या कार्यक्रमाला आलो. कारण संभाजीराजेंचा मीच नाही तर आमची सारी फॅमिलीच काय, हा महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो आहे. आणि माझे आणि त्यांचे तर एवढे घरगुती संबंध आहेत. कधी कधी महाराज मला म्हणत असतात की मी बी छत्रपती नाही, तुम्ही बी मंत्री नाही, आपण दोघं जरा काही गोष्टीवर गप्पा मारू. अर्थात विषय आमचे हेच असतात, किल्ले संवर्धनाचे असू द्या किंवा असे असू द्या. आणि त्यामुळं महाराजांचा तर आम्ही आदर करतोच, गादीचाही आदर करतो, पण ते येणारे म्हणल्याच्या बाद मी मुद्दामून या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो. मित्र, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की देश एका विशिष्ट परिस्थितीतून जातो आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशातल्या जनतेच्या कल्याणासाठी काही योजना आखल्यात की आपलं स्वतःचं जीवन माणसाला सहज कसं जगता येईल असा प्रयत्न आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याला असतो. कारण जीवन जगत असताना अनेक प्रकारचे आपल्यावर विषय असतात, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात आणि ह्या जबाबदाऱ्या जर पार पाडायच्या असेल तर माणसाचा बोज हलका केला पाहिजे. त्यामुळे अनेक योजना आहेत. तुम्ही शहरी भागातले जरी असले तरी मूळ तुमचा ग्रामीण आहे. आज आपण बघितलं तर ही ई बाईक एक निमित्त आहे, पण याच पद्धतीप्रमाणे या देशातल्या सामान्य माणसाला आपलं जीवन जगण्यासाठी केंद्र सरकार काय करतं याची सुद्धा आपण कधी कधी उजळणी केली पाहिजे. मी ज्या खात्याचा मंत्री 2 महिन्यापूर्वी होतो, फूड अँड सिव्हिल सप्लायचा, त्या खात्यामध्ये 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो धान्य द्यायचं काम सरकार करत आहे. 1991च्या जनगणनेप्रमाणे आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी आहे. त्यातल्या 80 कोटी लोकांना केंद्र सरकार 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ देत आहे. गहू खरेदी काय भाव करत आहे? गहू खरेदी करत आहे 24 रुपये किलो आणि जनतेला देतं काय भाव? 2 रुपये किलो. केंद्राच्या बजेटमधून पर केजी 22 रुपये मोदीजीचं सरकार आपल्या बजेटमधून टाकतं आहे. तांदूळ काय भाव खरेदी करतो आम्ही? 40 रुपये किलो सारा खर्च लावला तर. 3 रुपये किलो देतो लोकांना, 80 कोटी लोकांना, आणि त्याच्यामध्ये 3 रुपये तुमच्याकडून घेतो. 37 रुपये पर केजी केंद्र सरकार आपल्या बजेटमधून देत आहे. मी या विषयाशी संदर्भ का जोडला या गोष्टीचा? याच पद्धतीप्रमाणे वाहन ही आता कोण्या एका माणसाची जबाबदारी राहिली नाही. एक काळ होता की 4 व्हीलर असू द्या, 2 व्हीलर असू द्या,
ही गरज कोणाची होती? आमदार, खासदार, फौजदार, तहसीलदार. कोणाची गाडी दिसली तर अख्खं गाव पळत याचं गाडी पाहिलं, अरे गाडी आली आपल्या गावात, गाडी आली आपल्या गावात. आता गाडी धक्का मारून जाते तर कोणी पाहत नाही माणसाकडं. एवढ्या गाड्या झाल्या. ह्या गाड्या काही शोकानंच घेतल्या सगळ्यांना असं नाही आहे. ही आता गरज झाली. या ठिकाणाहून त्या ठिकाणावर जर जायचं असलं तर याची गरज झाली. आणि गाडी ही जरी गरज असली मग ती जर घ्यावं लागत असेल, तिचा बोजा जर आपल्याला सहन होत नसेल तर त्याच्यासाठी आपण सरकारकडे अपेक्षेनं पाहतो की सरकार या क्षेत्रासाठी काही सूट देतंय का, सरकार याला काही सवलत देतंय का. आणि जर सरकारनं सवलत दिली तर आज जो बोजा, जो लोड तुमच्यावर पडतो तो बोजा काही प्रमाणात कमी होऊ शकतो का. आपण मागच्या 6 महिन्यातल्या, वर्षभरातल्या बातम्या जर वाचल्या असतील तर पेट्रोल 100 रुपयाला पार केलं पेट्रोलना. तर अख्ख्या वर्तमानपत्रात, अख्ख्या राजकीय पक्षामध्ये, अख्ख्या प्रिंट मीडियामध्ये एकच बातमी आहे, पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, परंतु या राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री लक्ष देत नाही. आता खरं म्हणजे पेट्रोलचे इंटरनॅशनलला भावाला लिंकिंग कोणा केली? आमच्या राज्यात नाही केलं. 2014च्या अगोदर पेट्रोलचे भाव चढ आणि उतार ही आपल्या सरकारच्या हातात नाही. आता इंटरनॅशनल लेवलला जे पेट्रोलचे, डिझेलचे भाव राहतील, क्रूड ऑइलचे भाव राहतील, जर अमेरिकेत भाव वाढले तर ऑटोमॅटिक आपल्याकडे भाव वाढतील. तिकडे कमी झाले तर भाव आपल्याकडे कमी होतील. भाव किती वाढते? 10 पैसे, 20 पैसे, 50 पैसे, कधी रुपया वाढतो. आज वाढतो, उद्या कमी होतो, उद्या कमी होतो, आज पुन्हा वाढतो. याचा अर्थ काही हे आपलं सरकार रोज रुपयानं 8 आण्यानं कमी करतं पेट्रोल असं नाही आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे चढ उतार होते त्याच्यावर आपल्या पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतात. पण सरकारनं काहीतरी याच्यामध्ये केलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते. खरं तर पेट्रोलची मूळ किंमत काय आहे याचा विचार जर कोणा केला आणि त्याच्यावर राज्य सरकारचा टॅक्स याच्यावर किती हा विचार जर केला आणि केंद्राचा टॅक्स किती याचा जर विचार केला तर ज्याला कोणाला असं वाटतंय ना की पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे, त्या सरकारनं त्याचा टॅक्स कमी केला तर लोकांवरचा लोड कमी होतो. ज्या टायमाला या बाईक काढल्यात किंवा इलेक्ट्रॉनिक गाड्या काढल्यात छोट्या छोट्या, त्या टायमाला GST 12% होता यांच्यावर. पण जेव्हा असं वाटलं की आता याचा वापर तर मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला तेव्हा केंद्र सरकारनं 12%चा GST 5%वर आणला. म्हणजे तुमच्यावरचा बोजा कमी केला, चावल तांदूळासारखा, गव्हासारखा. आता इथं प्रश्न उपस्थित झाला की बाईकला चार्जिंग स्टेशन काढले पाहिजेत. हे चार्जिंग स्टेशन जर पूर्वीच्या काळात जर ह्या बाईक निघल्या तेव्हा जर टाकले तर त्याच्यावर GST किती होता? 18%चा GST होता. पण आता तुमच्यापैकी यांनी जरी तुमच्याकडं बाईक आणल्या असतील पण तुम्हाला जर या बाईकचे स्टेशन जर टाकले कोणा तर पूर्वीच्या काळात 18% GST भरावा लागायचा. या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तो GST आता 5%वर आणलेला आहे. म्हणजे 12%चा खरेदीचा GST 5%वर आणला आणि चार्जिंग स्टेशनचा 18%चा GST 5%वर आणला. म्हणजे कमीत कमी कसा खर्च या बाईक घेणाऱ्याला होईल अशा प्रकारचा प्रयत्न हा केंद्र सरकारचा आहे. आत्ता भाषणात कोणातरी सांगितलं की 9 पैसे किलोमीटर ही बाईक पडणार आहे. पण साहेब 9 पैसे पडली बाईक पडणार आहे, पण हिचा सायलेन्सर मोठं नाही ना, ते बुलेटसारखं वाढलं पाहिजे फाट 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 फाट. आत्ताचे तरुण तर गाडी किती जोरात वाजते त्याच्यावर गाड्या घेते, हे तर तू वाजतच नाही तुमचं. आणि त्याच्यामुळं याचं काही पुन्हा एकदा कल्पना करा की मागं मोठं सायलेन्सर लावता तर गेला. कारण हे तर आवाज बी देत नाही, कारण प्रदूषण होत नाही. प्रदूषण होऊ नये म्हणून ते केलं आहे तसं. पण आता तुम्ही तुमच्या वाहतुकीचा खर्च सांगा. मी रेल्वेचा मंत्री आहे. आता रोज मी बैठका घेतो. काल मी हैदराबादला बैठक घेतली, मी कर्नाटकात बैठक घेतली, मी मणिपूरला जाऊन बैठक घेतली. आमचा प्रयत्न काय आहे की जसं तुमचं पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनाचा माणूस हा बॅटरीच्या वाहनाकडे वळाला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचा खर्च कमी होईल. आमचा तोच प्रयत्न आहे रेल्वेचा सुद्धा. एकेकाळी या देशातली 80% वाहतूक ही रेल्वेनं होत होती. 80% वाहतूक रेल्वेनं होत होती. आज ती वाहतूक 30%वर आली. रेल्वेची 80%ची वाहतूक 30%वर आली. का 30%वर आली?
तर रोड चांगले झाले, हायवे झालेत मोठमोठाले, आणि त्याच्यामुळं ट्रकनं लोक माल वाहायला लागलेत. पण हिशोब जर लावला तर तुम्ही जर कधी ट्रकनं माल नेसाल आणि रेल्वेनं जर नेसाल तर 1/4 रकमेचा फरक पडतो. 1/4 रकमेचा. रुपये जर लागत असेल तुम्हाला फोर व्हीलरना तर रेल्वेना फक्त 25 पैसे लागतात, एवढ्या भाड्याचा फरक आहे. आणि या देशामध्ये जलवाहतूक सगळ्यात स्वस्त, रेल्वे वाहतूक त्याच्यानंतर, आणि नंतर मग बाय रोड वाहतूक त्याच्यानंतरची महाग आहे. पण रेल्वेकडं आता अशा प्रकारच्या जे काही लोड आहेत ते आमच्याकडे आले पाहिजे असा प्रयत्न आमच्याकडे. फायदाच त्याच्यात आहे. भाड्यामध्ये आम्हाला फायदा नाही. एक पॅसेंजर जर रेल्वेत बसला तर 48 पैशाचा रुपया मागं तोटा आहे भारत सरकारला. 48 पैसे. मग आता या 48 पैसे तोटा आहे कधी कोणा पाहिलं का तिकिटावर वाचून? कधी? प्रवासी वाहतुकीमध्ये रेल्वेला फायदा नाही, तोटा आहे. 60,000 कोटी रुपयाचा तोटा आता कोविडमध्ये झाला आम्हाला प्रवासी वाहतुकीमध्ये, कारण लोकच रेल्वेमध्ये आले नाही. मग रुपया मागं 48 पैसे तोटा केंद्र सरकार हे त्यांच्या बजेटमधून आम्हाला भरून देत आहे. मग आता आमचा प्रयत्न काय की वेगळ्या मार्गाने काही आम्हाला पैसे रेल्वेला उभे करता येते का, म्हणून इथं बसलेल्या लोकांना मी सांगतो की रेल्वेनं एक योजना काढली आता नवीन. काही नवीन एखादी कल्पना जर रेल्वेसाठी तुम्ही काढली आर्थिक साधन मिळवण्यासाठी, तर त्याला टेंडर वगैरे काही काढत नाही आम्ही. जसं टाटाने काय केलं आहे की टाटाना रेल्वे स्टेशनच्या बाहेर अशा प्रकारच्या ज्या ई बाईक येतात किंवा फोर व्हीलर येतात, मोटरसायकल येतात, त्या जर तुम्ही चार्जिंग करत असाल तर अशा प्रकारची परवानगी त्या टाटाला रेल्वे खात्यानं देऊन टाकली. टाटाला का दिली? पुण्याच्या एखाद्या माणसाला का दिली नाही? त्याचं कारण आहे की आपण नवीन नवीन कल्पना पाहत नाही, शहरातल्या लोकांना जाऊन भेटत नाही, आणि त्याच्यामुळं आपल्याला ते सुचत नाही. रेल्वेनं टाटाला देऊन टाकली. दुसरा एक माणूस आला की आम्ही रेल्वे स्टेशनवरून सोलार पॅनल लावतो, टेंडर काढू नका, मला देऊन टाका, तुम्हाला लागणारी वीज मी देऊन टाकतो, आणि मग तुम्हाला वीज दिल्यानंतर मला उरलेली वीज मी विकून टाकीन. अशा नवीन नवीन कल्पना करतो. एखादा हॉस्पिटल आहे, पुण्याचं हॉस्पिटल आहे, रेल्वेचं हॉस्पिटल आहे. आम्ही रेल्वेचं हॉस्पिटल जर चांगला कोणी चालवणारा असला तर त्याला चालवायला द्यायला तयार आहे. आता एखादी नवी रेल्वेची बिल्डिंग पडलेली आहे, तो जर 45 वर्षाच्या करारानं घेत असेल तर त्याला 45 वर्षाच्या करारानं आम्ही ती बिल्डिंग द्यायला तयार आहे. याचं कारण काय? भरपूर रेल्वे जागा पडल्या, खाली जागा बी द्यायला तयार आहे. आत्ता परवा भुसावळला 2 जागेचे लिलाव झाले, 16 कोटी रुपये मिळाले आम्हाला 45 वर्षाच्या कराराचे. हे सांगण्याचा अर्थ आता पुढच्या काळात कोणतंच सरकार रेल्वेचं भाडं वाढवू शकत नाही. रेल्वेचं भाडं वाढवलं की आमच्या विरोधात पुन्हा आंदोलनं झालेच. अरे रेल्वेचं भाडं वाढवलं मोदी सरकारनं, आणि त्याच्यामुळं असा काही निधी पैसा आम्हाला गोळा करून रेल्वेला पुढं नेता येतं का? कारण रेल्वेला आता सुधारणा खूप चालल्यात. वंदे भारत नावाची एक रेल्वे आता आम्ही आणतो. 1000 रेल्वे जवळपास आता आणणार आहेत या देशामध्ये. आत्ता काही तयार होऊ राहिले चेन्नईला. मी आता 8 दिवसापूर्वी जाऊन आलो. मग आता या चांगले डबे, चांगली सेवा जर चालवायची असेल तर मग कारण भाडं तर आम्ही वाढवू शकत नाही. आता काही रेल्वे आम्ही खाजगीत चालवायला देऊ राहिलो. समजा पाटलांना आज ही बाईक घेतली, उद्या पाटलांना जर म्हणलं रावसाहेब दानवे मला एक रेल्वे चालवायची, काय म्हणणं आहे तुमचं? मीच भाडं वसूल करीन, मला पाहिजे ते बी द्यायला तयार आहे आम्ही आता इथून पुढच्या काळात. आणि आता चालत्यात काही रेल्वे, 2 रेल्वे चालू बी केल्या आम्ही. त्याच्यात बसल्यावर तर असं वाटतं की आपण विमानात बसलो, पण फक्त भाडं जास्त द्यावं लागतं. चांगलं बसायला पाहिजे पण भाडं कमी पाहिजे, आता असा कन्सेप्ट आला आहे. आणि त्याच्यामुळं नवीन नवीन कल्पना करणारी माणसं जर आपण आलो पुढं तर आता मोठ्या प्रमाणावर या सरकारमध्ये स्कोप आहे. आणि त्याच्यामुळं राज्यात, केंद्रात ज्या ज्या काही गोष्टी चालल्या सरकाराच्या मार्फत त्याचा फायदा लोकांनी घेतला पाहिजे. आता महाराजांनी सांगितलं की दादा केंद्रात मंत्री झालेत. मी 3ऱ्यांदा मंत्री झालो महाराज आता केंद्रात. सरपंचापासून तर केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत जाणं हे माझं काम नाही आहे. खरं म्हणजे माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला पुढे नेलं आतापर्यंत. मी एकटा काय करू शकतो? का नेलं मला मतदारसंघातल्या लोकांनी पुढं? की मी 5 वेळेस खासदार, 2 वेळेस आमदार, गावचा सरपंच, पंचायत समितीचा सभापती, बँकेचा चेअरमन, कारखान्यात डायरेक्टर, खरेदी विक्री संघात चेअरमन, मार्केट कमिटी चेअरमन, सारे पदं भोगले मी. पण मी केंद्रात 3दा मंत्री जरी झालो, प्रदेशाचा अध्यक्ष राहिलो, तर महाराज म्हणले ती गोष्ट खरी की साधेपणा मी सोडला नाही. काल मी हैदराबादला आमच्या एका मित्राकडे गेलो, मोठा माणूस आहे.
ते बोलले दादा खादीचे कपडे घ्या. म्हणलं का? म्हणजे तुमचं शर्ट फाटलं. म्हणलं शर्ट फाटलं काय फरक पडला? आता हे तुम्ही पुण्याची माणसं आहे, याच्यात फाटेल शर्टाचा कोणी माणूस येऊन बसेल एक मला सांगा बरं तुम्ही, की तुमचं शर्ट फाटेल आहे. घरातून निघताना बाईनं सांगितलं तुम्हाला घरच्या की तुमचं शर्ट फाटेल जरा बदलून घ्या. असं कोणी माणूस हाही तर बसलेला? हे बा मग शर्ट फाटले मी तर बसेल बा. याला आम आदमी म्हणतात. महाराज आहे का कोणा शर्ट फाटले पाहिजे मोठे शर्ट फाटेले मला? लोक म्हणते आपल्यासारखाच दिसतो, आपल्यासारखाच बोलतो ना, आपल्यासारखाच राहतो. मग ह्यो असला काय दुसरा असला काय, काय फरक पडतो आपला? त्याच्यामुळे मला एवढ्या वेळेस निवडून देतात लोक. निवडणूक असो, राजकारण कोणतंही असो, कोणत्याही राजकीय पक्षाचा माणूस. मी काँग्रेसमध्ये सुद्धा 7-7, 8-8 वेळेस निवडून आलेले माणसं पाहिले. मी तुम्हाला सांगू या निवडणुकीत लोकसभेच्या बाळाभाऊ वेगळीला माहिती आहे, एकाही गावात जाऊ शकलो नाही. एकाही गावात जाऊ शकलो नाही. कारण मी प्रदेशाचा अध्यक्ष होतो. माझ्या अगोदर 2 लोकसभेचे फेज होते. मोदीजीची सभा वर्ध्याला होती. 4 दिवस मी सभेला उन्हात जाऊन बसलो आणि सभा संपली की मी चंद्रपूरला गेलो हेलिकॉप्टरना. ते हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरलं. आम्हाला पुन्हा उडवायला कोणी परवानगी देईना. 1.5-2 तास हेलिकॉप्टरमध्ये 42च्या टेम्परेचरमध्ये मी हेलिकॉप्टरमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी माझा फॉर्म भरायचा होता. मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर मला जरा बरं वाटेल ना म्हणून म्हणलं जा हॉस्पिटलमध्ये जावं. गेलो तर डॉक्टर म्हणलं तुम्हाला सनस्ट्रोक झाला, ऊन लागलं, तुम्हाला सोडणारच नाही. उद्या मतदान आहे तर आज सोडलं. देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात 2दा प्रचार आले. एकदा सिल्लोडला आले, मी सभेला गेलो नाही. फुलंब्रीला आले, मी सभेला गेलो नाही. अमित शहा जालन्याला आले, मी फक्त जाऊन बसलो, भाषण केलं नाही. 3.5 लाख मतांनी लोकांनी यावेळेस मला निवडून दिलं. निकाल लागला. रात्री 12 वाजता माझ्या बाजूला 2 मंत्री बसले होते, अर्जुन खोतकर आमचे मित्र आणि दुसरे बबनराव लोणीकर. मला कलेक्टरचा फोन आला, साहेब जवळपास काउंटिंग संपली, तुम्ही प्रमाणपत्र घ्यायला येऊ शकता. आणि म्हणून यांना म्हणलं चला तुम्ही चला आता इथं बसलो तिथं जाऊन येऊ. गेलो. 12:30 वाजले होते. कलेक्टर म्हणले साहेब 15 मिनटं थांबा, मी तयार करतो देतो तुम्हाला. बसलो 15 मिनटात. आमचे बबनराव लोणीकर मंत्री हे अर्जुन खोतकरला म्हणते, मी मध्ये बसेल होतो. बबनराव लोणीकर अर्जुनकडं म्हणले तोंड करून, म्हणे काय अर्जुनराव कमाल या माणसाची. म्हणजे काय झालं? अरे म्हणले 1 दिवस मतदारसंघात कुठं गेला नाही, आपल्या डोळ्या देखत झालं आहे, तरी 3.5 लाख मतांनी निवडून राहिला. खोतकर म्हणे लोकाला असं वाटलं की शेवटचं मतदान लयच आजारी दिसतो, देऊन टाका एवढं. अर्जुन खोतकर बबनरावला काय म्हणले पुन्हा, अरे तसं नाही झालं म्हणते, आपल्यासारख्याला जर असं झालं असतं म्हणजे आजारी पडला असता आणि निवडणूक असते, लोक काय म्हणले असते कशाला वाया घालता, आता शेवटचं तर मतदान आहे आपलं. आता मग ह्या माणसाला मतदान करते कसं, तर केवळ राहणी, बोलणं, वागणं आणि व्यवहार हा जर नीट ठेवला तर राजकारणात कोणीही पुढं जाऊ शकतं. आता संभाजीराजेंना सुद्धा आम्ही जवळून पाहतो. राजाचा थाट काय काय असतो तुम्हाला माहिती आहे सगळा. पण महाराजांच्या घरी मी अनेक वेळेस जेवायला गेलो, महाराजांच्या सोबत अनेक वेळेस राहिलो. माझा मुलगा तर दिल्लीत आला तर माझ्याकडे राहतच नाही, महाराजाकडेच असतो. 2 जण राहतात पण माझ्याकडे तो येत नाही. महाराज आमच्या घरी येतात, महाराज आमच्या शेताकडे जातात जेवायला, मला खबरसुद्धा नसते. आता असं कोणी जात असेल असं तुम्हाला वाटतं आहे का? पण जो सामान्यात बसतो, उठतो आणि सामान्यपणानं राहतो त्याला कोणीही अडवू शकत नाही. आणि प्रदीप पाटीलसुद्धा विट्याहून निघाले, दिल्लीला गेले तर सोन्याचा दुकानदार, म्हणजे आम्ही तर काही दुकानात गेलोच नाही अजून, महाराज गेले असेल तर मला माहीत नाही. पण त्यांच्या वागण्याहून, त्यांच्या बोलण्याहून जी काही आम्ही अभ्यास करतो त्याच्याहून असं वाटतं की एक छोट्याशा गावातला माणूस इथं आला आणि एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. आणि तुमच्यासारखा कोणी माणूस जर का महाराष्ट्रात आला म्हणल्याच्या बाद, जसं काही त्यांच्या घरातला पाहुणा आला अशा प्रकारची वागणूक त्यांची असते. मीन महाराज सोडून द्या, पण सामान्य माणसालासुद्धा जे कोणी पोरं इथून गेलेत आणि हॉस्टेलमध्ये राहू राहिलेत त्यांच्या जेवणाची सोय तर केलीच केली. पण कोविडच्या काळात तर आम्ही बी दिल्लीला जात नव्हतो. आम्ही जर फोन केला की कोणी जरी आपलं अडलं आहे, दिल्लीमध्ये बसलं आहे, पाटील लक्ष द्या, तर पाटलांना त्याला तिथं नेऊन त्याची जेवाची राहायची व्यवस्था केली. असे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी, आणि म्हणूनच ते या लेवलपर्यंत येऊ शकले. मित्रो, आता त्यांनी जो व्यवसाय उभा केला, हा व्यवसाय आता जरी आपल्याला छोटा वाटता असला तरी पुढच्या काळामध्ये या व्यवसायाला चांगले दिवस येणार आहेत. भारत सरकार पूर्णपणानं या व्यवसायाच्या पाठीशी उभं राहणार आहे. आणि कालच गडकरी साहेबांनी पुण्यातच सांगितलं आहे, मला बाळा वेगळे आता सांगत होते की डिझेल आणि पेट्रोल हे बंद व्हायला पाहिजे. एक ना एक दिवस या जगाला, देशालाच नाही या जगाला
या दिशेनंच जावं लागणार आहे की ज्याच्यामुळं प्रदूषण कमी होईल. आपण पाहिलं फक्त प्रदूषण आपल्या काळात केव्हा कमी झालं, जेव्हा कोविड होता त्या टायमाला कमी झालं. पुढच्या काळात आपल्याला जर सुकर जीवन जगायचं असेल तर ई बाईकशिवाय आपल्याला पर्याय नाही, किंवा ई वाहनं जे कोणते असतील त्याच्याशिवाय आपल्याला परवानगी नाही. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.